हाय मित्रांनो, थायलंड सिरीज संपलेली आहे आपली। आल्यानंतर म्हटलं एक शॉर्ट ब्लॉग करू। आज तारीख आहे 20 मे। माहिती असेल तुम्हाला आजच्या दिवसाचं महत्त्व। आज वोटिंग डे आहे। दुपारचे वाजले आता 2:30। आता वोटिंगला चाललेलो आहे। बट त्याच्यासोबत उद्या 21 मे साईशाचा पहिला वाढदिवस आहे। त्याच्यासाठी सुद्धा थोडी शॉपिंग वगैरे करायसाठी चाललेलो आहे आपण। बघू कसं काय ते कनेक्ट करतो मी तुम्हाला बाहेर जाऊन। आता जस्ट घरातून निघतोय, खाली जाऊन तुम्हाला कनेक्ट करतो। आलोय खाली मित्रांनो। ऊन पाहू शकता, भयंकर ऊन आहे। आणि आता गाडी जवळ चाललोय। पाहू शकता गाडीची हालत। 5-6 दिवस हिला कोणच वाली नव्हतं। जरा साफसफाई करू आणि काढू गाडी। रोशनी गेलेली आहे इथे मतदानासाठी। तिचं सेंटर इथे आहे, हॉली स्पिरिट हायस्कूल। माझं आणि आईचं मतदान केंद्र हे नाही आहे हॉली स्पिरिट। आमचं स्टेशन साईडला आहे नवीन मराठी शाळा। 3:30 वाजलेत। आतमध्ये खूपच रांग आहे। आतमध्ये आपल्याला शूटिंग करण्यास मनाई आहे। बाहेर आलो, म्हटलं तहान खूप लागले। पाण्याची बॉटल घेतली, थोडं पाणी पितो। आत जाऊन रोशनीला पण पाणी देतो। ती खूप भयंकर गरम आहे। थायलंडमध्ये पण गरमीने पिछाने सोडला आणि भारतामध्ये पण तीच परिस्थिती आहे। करतो कनेक्ट लवकरच। 4:15 वाजले रोशनीला वोटिंग करायला। आणि अजून एक भुंगर कारभार सांगतो मित्रांनो। हॉली स्पिरिटला होतो आत्ता। ही वोटिंग करून आली, बट शाई नव्हती लावली हिच्या बोटाला। म्हणजे इतका निष्काळजीपणा चालू आहे इथे वोटिंग सेंटरला। पुन्हा गेली ती, आतमध्ये सोडत नव्हते। कशाला चालले, काय झालंय, काय झालं। एकदा आले वोटिंग करून, पण शाईच नाही लावली। पाहू शकता। आणि खूप स्लो प्रोसेस चालू होती। 1.5 तास लागला मतदान करायला। बघू आता माझ्या सेंटरला जाऊन बघतो तिथे काय आहे ते अपडेट करतो तुम्हाला। मित्रांनो, जसं आता इन्सिडेंट झाला रोशनीसोबत। आमचे एक शेजारी आहेत, त्यांनासुद्धा हातावर शाई वगैरे नाही लावली। दोन्ही हात त्यांनी मला दाखवले, काहीच नाही लावलेलं। ते काय चाललं आहे, जाणून बुजून चाललं आहे, चुकून होतं आहे माहिती नाही, पण काळजी घेऊन करायला पाहिजे। मॅन्डेट आहे। जर तुम्ही मतदानला जाताय, तुमचं मत करताय, वोटिंग करून येतं, तर ते वोटिंग केलेलं तर एक हे असतं ना, पुरावा, किंवा मी वोटिंग करून आलो। जर तुमच्या हातावर दर्शवलं सिम्बल, तर तुम्ही कसे हे करणार की मी वोटिंग करून आलो। काय माहिती काय होतं माहिती नाही, पण कुछ तो वाटतंय गडबड। मतदान केलं मी माझं, आणि आईने सुद्धा केलं मतदान। ज्यांना करायचं होतं त्यांनाच केलं, कोणाला केलं ते सांगणार नाही। बट हो, इथे तुम्ही पाहू शकता, हे जे माझ्या मागे दिसतंय ना, हे आमचं वोटिंग सेंटर होतं। हार्डली 5 मिनटामध्ये आला नंबर, पण रोशनीचं जिथे होतं तिथे खूप वेळ लागला। करू कंटिन्यू। आता बाहेर चाललो मित्रांनो। साईशाच्या बड्डेची थोडी शॉपिंग, जसं बोललेलो आधीच्या ब्लॉगमध्ये, तर करतो कंटिन्यू। काय काय करणार आहे ते तुम्हाला दिसेलच। 5 ते 10 मिनटातच कनेक्ट करतो। मित्रांनो, जसं सांगितलं, साईशाच्या बड्डेसाठी आता केक ऑर्डर करायला आलो आहे। हे शॉप आहे, मॅडम आतमध्येच आहे। तुम्हाला दाखवतो आतमध्ये केक काय कसं चालेल। सिलेक्शनच चालू आहे तिचं, अजून फायनल नाही केलं आहे केक। मी आतमध्ये तुम्हाला भेटवतो जो केक बनवणार आहे। हे शॉप आहे मित्रांनो, केक शॉप। इथे पार्टीचे हॅट वगैरे सर्व, ते परत हॅपी बर्थडेचं नाव वगैरे सगळं भेटतं। आणि आपण आता भेटूया ओनरला। अजून एक गोष्ट, शिवण्याचे आत्तापर्यंत बदलापूरला आल्यापासून 4 बड्डे झाले। 4ही बड्डेचे केक ह्याच शॉपमधून घेतलेत आम्ही। ह्याच शॉपमधून म्हणण्यापेक्षा मी बोलेल की ह्याच्याकडूनच घेतलेत केक। प्रत्येक घरात, म्हणजे माझ्या घरात कोणताही इव्हेंट असेल, बड्डे असेल, तर केक ह्याच्याकडूनच घेतो आम्ही। कारण की केक फ्रेश असतो आणि छान असतो। डिझाईन वगैरे सगळं जसं लागेल तसं तो बनवून देतो। तर मी भेटवतो त्याला। तर मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही, त्याच्या केक शॉपचं कार्ड आहे, द केक स्टोरीज केक अँड कॅन्डी। आणि हा ओनर आहे साहिल। साहिल, तो आपल्या सबस्क्रायबर्सना मित्रांना सांगू शकतोस का ॲड्रेस? माझं शॉप माऊली चौकात, शिरगाव ईस्टमध्ये आहे। रिलायन्स मार्टच्या समोर, सिल्वर क्रिश बिल्डिंग, एविंग शॉप नंबर 1। सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत चालू असतं। ओके, ठीक आहे साहिल। जर आपला कोण सबस्क्रायबर वगैरे आला तर विशेष लक्ष दे, डिस्काउंट। ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच साहिल। मित्रांनो, जसं तुम्हाला सांगितलं मी, साहिलकडे ना तुम्ही जर आलात डिस्काउंट देईल, तो नक्की देईल। त्याला फक्त आपल्या चॅनलचं नाव सांगा, रोहित पवार ब्लॉगर। आणि खरंच एकदा येऊन
टेस्ट करा केक. मी बोलतोय म्हणून तुम्ही एकदा या लहान केक घ्या. पाव KG पासून त्याकडे केक मिळतात, कस्टमाइज केक सुद्धा मिळतात त्याच्याकडे. तर एकदा येऊन तुम्ही टेस्ट करा, खरंच फ्रेश केक असतो. मी अजून 2-3 ठिकाणून केक मागवलेले मध्यंतरी, हा अवेलेबल नव्हता तेव्हा, बट खूप बॅड एक्सपिरियन्स होता माझा. म्हणजे माझ्या लग्नाची 10वी अॅनिव्हर्सरी होती आमच्या लग्नाची, त्यावेळेस एका शॉपमधून, तो पण केकसाठी फेमस शॉप आहे बदलापूरमध्ये, तिथून मागवलेला. त्यांनी नावाची वाट लावलेली दोघांच्या. 10वी अॅनिव्हर्सरी माझी, केकवर नाव जे लिहितात मिस्टर मिसेसचं, त्याची वाट लावलेली आणि टेस्ट पण इतकी खास नव्हती. त्याच्यामुळे मी स्वतः सजेस्ट करतो की साहिलकडे तुम्ही एकदा या, पाव KGचा केक घ्या. सर्व व्हरायटी जे पाहिजे तुम्हाला, फ्रूट फ्लेवर वगैरे, चॉकलेट, काही सर्व त्याच्याकडे अवेलेबल आहे. एकदा नक्की भेट द्या. हा केक फायनल केला आहे बर्थडेसाठी नाही, रात्री 12ला केक कटिंग करण्यासाठी साईशासाठी. हा केक साईशा रात्री 12 वाजता कटिंग करेल. होईल फायनल. ऑलमोस्ट 1 तास झालं आहे. साहिल पण वैतागला असेल. 1 मिनिट व्हिडिओमध्ये घेतलं आणि 1 तास खाल्ला म्हणून. लवकर कर ना फायनल. केक तर झाला फायनल. 1 तासानं वगैरे केक फायनल केला रोशनीने. आता जरा साईशासाठी उद्या बड्डेसाठी ड्रेस बघायला आलो. बघू आता इथे किती वेळ जातोय. 9 वाजले शॉपमध्ये एंटर करताना. किती वाजतात बघू आता, काय ड्रेस घेते मी अपडेट करतो. जिथे आधी गेलेलो तिथे मॅडमला काही ड्रेस पसंत नाही पडला साईशासाठी. काय फ्रिल असतं ते डबल ट्रिपल लेअरवाले फ्रिल हवे. दुसरीकडे आलो आहे. बघू आता किती वेळ लागतो आहे. गेली आहे आतमध्ये, वाट बघू तिची किती वेळ घेते ड्रेस घ्यायला. ते कसं वेळ खूप लागतो. आपलं कसं गेलं, ये शर्ट दिखाव, ये पॅन्ट दिखाव, ये शूज दिखाव, खतम. यांचं तसं नाही. अरे हा शेड आहे, हा आहे, हा लाईटर आहे, हा नाही आहे, हा थोडा डार्क आहे, हा नाही आहे, असं सगळं झंझटमध्ये असतं. आपल्याला म्हणजे एकदम अवघड गोष्ट आहे ना समजणं. म्हणजे ठीक आहे चला, आता आहे बड्डे, हाऊस मौज आहे. तिची पण आई आहे, ती मुलीचा पहिला बड्डे आहे. तर बघू आता. तिला जर पसंत पडला तर मला नक्की कॉल करेल. ती नाही पसंत पडला तर डायरेक्ट येऊन गाडीवर बसेल. चला पुढे बघूया काय होतं आहे, सांगतो तुम्हाला. पाहिलं मित्रांनो, नाही पसंत पडला इथे पण ड्रेस. अजून किती दुकानं फिरवणार आहे मला माहिती नाही. फिरायचं आपलं काम काय दुसरं. चल म्हटलं की चालायचं, विचारायचं नाही कुठे काय. म्हणजे सांगणार इथे थांबवा, तिथे थांबवायचं. मग मॅडम जाणार, आपण वेट करायचं. पसंत पडलं तर कॉल येणार, मग जायचं, नाही तर बाहेरच थांबायचं. आता बघू अजून किती दुकानं एक्सप्लोर करायला लावते. पाहू शकता काहीतरी बघायला गेलेली भटकतात मॅडम. पहा चालली आहे. अजून 2-3 ऑप्शन दिलेत मला. एक लांबचं होतं, नंतर बोलली परत इथे येऊया. तर मी म्हटलं लांबून परत कशाला जवळ यायचं, इकडे आधी जवळच बघून घ्यायचं. बोले ठीक आहे चालेल, तुम्ही थांबा इथे, मी पाहून येते. थांबू आता. तर तिथे पसंत आलं तर कॉल येईल ॲज युजल. अदरवाईज पुढचं एक आहे दुकान 1-2 तिथे बघ. तिथे पण नाही पसंत आला मॅडमना ड्रेस. आलो आहे आता एका दुकानात, बघूया. नाही पसंत आला इथे पण मॅडमला. फिरतच बसायचं, टाईमपास, फक्त टाईमपास. घरी आलोय मित्रांनो, आता जेवायला बसतोय. ड्रेस काय भेटला नाही. आजचा दिवस असाच गेला. काय जेवतोय पाहायचं आहे का तुम्हाला? थांबा दाखव. हे पहा काय बोलायचं, खिचडी केली आहे, त्याच्यासोबत थोडे पापड आणि लोणचं आणि ते आपलं शेंगदाण्याची चटणी पण आहे. 12 वाजायला 2 मिनटं राहिलेत मित्रांनो. आता आपण साईशाचा बड्डेचा केक कटिंग करूया. रात्रीचा एक छोटा केक आणला तिच्यासाठी, तो कटिंग करूया आपण. साईशा आता येईलच, तयार होते आतमध्ये. ती येईल, ती आल्यानंतर आपण तो केक कटिंग करू. तुम्हाला दाखवतो मी.
शकता मित्रांनो, रात्रीचे 1:30 वाजलेले. आज तुम्ही पाहिलं साईशाचा बड्डे केक आम्ही कटिंग केला रात्री 12 वाजता आणि त्याने तो चेहऱ्याला वगैरे लावला, डान्स केला, खूप एन्जॉय केला. सेम असाच बड्डे आम्ही शिवण्याचा बनवलेला पहिला बड्डे. ओके, आता साईशा झोपले, तुम्ही पाहू शकता. हे पहा, बड्डे गर्ल झोपलेली आहे, तर तिला आपण झोपून देऊया, तिला उठवूया नको. आणि हो, अजून तिचा ड्रेस नाही आलेला आहे, तर बघू, उद्या जाणार आहे ड्रेस आणायला. तर सकाळी मी ब्लॉग कंटिन्यू करतो. आणि ही बघा, शिवन्या दीदी केक खाते बड्डेचा. भेटू सकाळी, बाय. दुसरा दिवस आला मित्रांनो, पण अजून साईशाचा ड्रेस काय भेटला ना. चाललो आहे बाहेर, तिथे गेल्यानंतर कनेक्ट करतो तुम्हाला. आलेलो आहे मित्रांनो शॉपमध्ये ड्रेसच्या. बघू कोणता ड्रेस पसंत पडतो, पसंत पडला तर घेऊ नक्की. हालत बघा बाईक चालून काय झाली. बघू, ड्रेस बघतायत मॅडम, पसंत पडलं की सांगतो. मित्रांनो फायनली साईशाला ड्रेस फायनल केला आहे मॅडमनी. तो आता दाखवत नाही मी, संध्याकाळी बड्डेच्या वेळेस रिव्हील करेल. तर फायनली घेऊन झाला ड्रेस आमचा. आता परत एका नवीन स्टोअरमध्ये गेले, मला कळत नाही काय लॉजिक आहे. ड्रेस घेतला, दुपारचे 1:30 वाजून गेलेले आहेत. ऑलमोस्ट इतकं भयंकर ऊन आहे, घरी जाऊन अजून तयारी वगैरे करायची, अजून खूप सारे कामं बाकी आहेत. पण मॅडमचं 2 मिनटं करत फक्त टाईमपास. बघू आता काय घेऊन येते. मित्रांनो मी निघालेलो तिथून, ड्रेस घेतला तिथून, कारण की ड्रेस घेतल्यानंतर पण ही समोरच्या शॉपमध्ये गेली की आम्ही ड्रेस घेतला एक साईज मोठा. त्यांनी शॉपवाल्याने सांगितलं लवकरात लवकर जाऊन मला सांगा की तो ड्रेस येतोय का नाही तिला परफेक्ट. जर नसेल येत तर एक साईज आपण लहान मागवू, बट त्याच्यासाठी तुम्हाला मला लवकरात लवकर सांगावं लागेल. इतकं सगळं माहिती असून सुद्धा ही गेली तिकडे टाईमपास. मी 2 वेळा जाऊन आलो की चल चल तुझं नंतर बघू आपण, आधी मुलीचं तिचा बड्डे आहे, तिचा बघू आपण ड्रेस वगैरे फिटिंग कशी आहे. ऐकायला तयार नाही. मी तिथून वैतागून निघालो. अर्धा रस्ता क्रॉस केल्यानंतर मॅडमचा फोन आला परत, मी आत्ता निघाली आहे. तिला म्हटलं एक काम कर, तिकडून रिक्षा पकडून स्टेशनला ये, मी तिथे पोचतो. मी रिटर्न जितका गेलेलो तितका आलो, इतक्या वेळात मी घरी पोचलो असतो. काय आता बोलू, मला काहीच सुचत नाही आहे. ती येईल, तिची वाट बघतोय मी, मग कनेक्ट करतो. हे पहा मॅडम आलेले आहेत काय काय घेऊन. ठीक आहे मित्रांनो, हा ब्लॉग इथेच संपवतोय मी. साईशाला ड्रेस परफेक्ट आला की आम्ही चेंज केला की तिच्या बड्डेच्या ब्लॉगमध्ये मी सांगेल. ओके, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, भेटू साईशाच्या बड्डेच्या ब्लॉगमध्ये. बाय.